आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर। कथित खिचडी घोटाळ्याच्या आरोपामध्ये वर्षभरापूर्वी त्यांना ईडीनं अटक केली होती। सूरज चव्हाण यांच्याकडून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट। काँग्रेसला आक्रमक आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा प्रदेशाध्यक्षाची गरज। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार। पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। पंचांच्या निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक। पहिल्या नगरमध्ये झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेमकी पैलवानांसाठी होती की राजकीय नेत्यांसाठी? या स्पर्धेमध्ये पैलवानांवर अन्याय झाला। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेडला घ्या, आमदार रोहित पवार यांची मागणी। लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं। ठाण्यामधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। भाजपचा ठाकरे गटाला धक्का। मुंबई आणि गोवा विमानतळावरील 2000 कर्मचाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या संघटनेला धक्का, तर भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट। एकनाथ शिंदे माध्यमांना प्रतिक्रिया देताना आव्हाड एकनाथ शिंदेंकडे एकटक बघत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद। मुंबईमध्ये भाजपच्या सक्रिय सदस्य नोंदणीला आता सुरुवात। सदस्य नोंदणीचा दुसरा टप्पा आजपासून सुरू। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सक्रिय सदस्य म्हणून सर्वप्रथम अर्ज दाखल।